आजच्या राशी भविष्यात तुमचं स्वागत आहे। चला जाणून घेऊया आजच्या राशी भविष्याबद्दल आणि पाहूया की कोणाच्या आयुष्यात काय घडणार आहे। सुरू करूया मेष राशीपासून। अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील। तुमच्या जवळ आज पैसाही पर्याप्त असेल आणि या सोबतच मनात शांती असेल। जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुखसमृद्धी व शांतता नांदेल। आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल। कामाच्या ठिकाणी सर्व काही तुम्हाला अनुकूल असेल। तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणतात आणि आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे। रिकाम्या वेळात आज तुम्ही काही खेळ खेळू शकतात किंवा जिममध्ये जाऊ शकतात। आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील। उपाय: लव्ह लाईफला चांगले बनवण्यासाठी वाहत्या पाण्यामध्ये तांब्याचा शिक्का वहा। आता पुढची रास वृषभ रास। स्वतःला चुस्त तंदुरुस्त ठेवण्यासाठी उच्च कॅलरी आहार टाळा। आज कोणी घेणेदार तुमच्या दरवाजावर येऊ शकतो आणि तुमच्याकडून उधार मागू शकतो। त्यांना पैसे परत करून तुम्ही आर्थिक तंगीमध्ये येऊ शकतात। तुम्हाला उधार घेण्याचा सल्ला दिला जातो। घरच्या आघाडीवर अडचण संभवते, त्यामुळे तुम्ही काय बोलता ते नीट विचार करून बोला। विवाहाचा प्रस्ताव आपल्या प्रेम प्रकरणाला आयुष्यभराच्या बंधनात बदलते। आज तुमचे मन ऑफिसच्या कामामध्ये लागणार नाही। आज तुमच्या मनात काही दुविधा येतील जे तुम्हाला एकाग्र होऊ देणार नाही। या राशीतील जातकांना आज रिकाम्या वेळेत अत्याधिक पुस्तकांचे अध्ययन केले पाहिजे। असे करण्याने तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात। तुम्हाला सोशल मीडियावर वैवाहिक आयुष्याविषयी अनेक जोक वाचायला मिळतात, पण लग्नामुळे तुमच्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण आले आहेत त्यामुळे आज तुम्ही भावुक व्हाल। उपाय: गाईला चण्याची डाळ खाऊ घाला आणि चांगले आरोग्य मिळवा। आता पुढची रास मिथुन रास। आपल्या आरोग्याबद्दल विशेष करून रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे। नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल। घराच्या सुशोभीकरणाऐवजी मुलांच्या गरजांकडे देखील लक्ष देणे महत्त्वाचे आहे। शिस्तबद्ध पण मुलं नसलेलं घर निर्जीव ठरते। मुलं घराचं औदार्य आणि आनंद देणारी असतात। तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा, मजा लुटा। कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल। आज घरातील लोकांसोबत बोलणी करते वेळी तुमच्या तोंडातून काही शब्द निघू शकतात, ज्यामुळे घरातील लोक नाराज होऊ शकतात। यानंतर कुटुंबियातील लोकांना मानवण्यात तुमचा बराच वेळ खर्च होऊ शकतो। तुमचा जोडीदार यापूर्वी इतका छान कधीच नव्हता। उपाय: आरोग्य चांगले राहण्यासाठी उकडलेले चणे गरजू व्यक्तींना दान करा। आता पुढची रास कर्क रास। गरज नसलेले कोणत्याही विचारांना थारा देऊ नका। शांत आणि तणावरहित राहण्याचा प्रयत्न करा, त्यातूनच तुमचा मानसिक कणखरपणा वाढेल। आजचा दिवस फारसा लाभदायक नाही, त्यामुळे पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चांवर मर्यादा घाला। तुमचा विश्वास ज्या व्यक्तीवर आहे अशी व्यक्ती तुम्हाला पूर्ण सत्य सांगणार नाही। इतरांना पटवून देण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्ही आगामी काळात उद्भवणाऱ्या समस्या सोडवू शकाल। आजच्या दिवशी तुम्हाला आजूबाजूला गुलाबाचा सुगंध जाणवेल। प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती घ्या। व्यावसायिक प्रश्न विनासायास सोडविण्यासाठी तुमचे कौशल्य वापरा। वेळेच्या आधी सर्व काम पूर्ण करणे ठीक असते। जर तुम्ही असे केले तर तुम्ही आपल्यासाठीही वेळ काढू शकतात। जर तुम्ही प्रत्येक कामाला उद्यावर ढकलले तर तुम्ही स्वतःसाठी कधीही वेळ काढू शकणार नाही। आजच्या एवढं तुमचं वैवाहिक आयुष्य कधीच रंगीबेरंगी नव्हतं। उपाय: दररोज शिवलिंगाचा अभिषेक करा आणि आर्थिक स्थिती चांगली ठेवा। आता पुढची रास सिंह रास। आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस। तुमचे उल्हसित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल। आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल। तुम्ही एखाद्या सोहळ्याला गेलात तर नवीन मित्रमंडळी, नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील आणि तुमचा मित्रपरिवार विस्तारेल। तुम्ही साथसंगत गमावलीत तर तुमच्या हास्याला अर्थ नाही। तुमच्या हसण्याचा आवाज कुणी ऐकू शकणार नाही। तुमचे हृदय ठकठक करणार नाही।
आज तुम्ही छोटी छोटी पण महत्वाची प्रलंबित कामे हातावेगळी करू शकाल. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. तुमचे शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात बिब्बा घालायचा प्रयत्न करतील, पण तुमच्यातील बंध अतूट आहे. उपाय: काळ्या आणि पांढऱ्या रंगांच्या कॉम्बिनेशनचे शूज घालून मजबूत आर्थिक जीवन ठेवा. आता पुढची रास कन्या रास. तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे, परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. आज तुम्हाला आपल्या संतांमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे. यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. शाळकरी प्रकल्पासंबंधी धाकटे तुमच्याकडे सल्ला मागतील. अचानक प्रणयाराधन करायला मिळाल्याने तुम्ही गोंधळून जाल. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्ही या सगळ्याला पुरून उराल. बऱ्याच कामांना सोडून तुम्ही आज आपल्या आवडीच्या कामांना करण्याचे मन बनवाल, परंतु कामाच्या अधिकतेच्या कारणाने तुम्ही असे करू शकणार नाही. तुमचा जोडीदार आज खूप चांगल्या मूडमध्ये आहे. तुम्हाला आज सरप्राईज मिळेल. उपाय: सकाळी लवकर उठून आपल्या कुटुंबातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या आणि कुटुंबात सुसंवाद ठेवा. तर मित्रांनो, पुढची रास पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या राशी भविष्याची माहिती मिळेल. पुढची रास तुळ रास. आज तुमचा विश्वास वाढेल आणि प्रगती साधता येईल. आज तुम्ही आपल्या घरातील सदस्याला कुठे फिरायला घेऊन जाऊ शकतात आणि तुमचे बरेच धन ही खर्च होऊ शकते. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लान आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे दुर्लक्ष केले तर तो किंवा ती नाराज होतील. आपल्या कामावर सारे लक्ष केंद्रित करा. भावनिक गुंत्याला 4 हात दूर ठेवा. या राशीतील काही विद्यार्थी लॅपटॉप किंवा टीव्हीवर सिनेमा पाहून आपला किमती वेळ घालवतील. तुमच्यासाठी आजचा दिवस खूप रोमॅन्टिक असेल, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यावर विरजण पडेल. उपाय: प्रेमीला दुधाने बनवलेले चॉकलेट भेट द्या. याने प्रेम संबंधांमध्ये वाढ होईल. आता पुढची रास वृश्चिक रास. खेळ आणि आउटडोअर ऍक्टिव्हिटीमधील सहभाग तुमचा हरवलेला उत्साह परत मिळविण्यास सहाय्यभूत ठरेल. व्यापारात मजबूती येण्यासाठी तुम्ही आज काही महत्त्वाचे पाऊल उचलू शकतात. यासाठी तुमचा कुणी जवळचा तुमची आर्थिक मदत करू शकतो. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचा तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो. आपला किमती वेळ त्यांच्याबरोबर घालवा. पुन्हा एकदा आनंदी सोनेरी दिवस येण्यासाठी आपल्या रम्य आठवणीचा आधार घ्या. तुमच्या जोडीदाराची प्रकृती बिघडल्याने आज तुम्हाला प्रणयाराधन करता येणार नाही. आज कार्यक्षेत्रात तुमची ऊर्जा घरातील काही गोष्टीला घेऊन कमी राहील. या राशीतील व्यावसायिकांना आजच्या दिवशी आपल्या भागीदारावर नजर कायम ठेवण्याची आवश्यकता आहे. ते तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतात. आज आपल्या विवेक वापर करून कुटुंबियातील सदस्यांसोबत बोला. जर तुम्ही असे नाही केले तर व्यर्थ भांडणांवर तुमचा वेळ खर्च होऊ शकतो. एखादा नातेवाईक, मित्र किंवा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करेल. उपाय: उत्कृष्ट कौटुंबिक आयुष्य प्राप्त करण्यासाठी काळ्या कुत्र्यांना दूध प्यायला द्या. आता पुढची रास धनुरास. कलात्मक काम तुम्हाला आराम मिळवून देईल. आज तुमचे धन बऱ्याच गोष्टींवर खर्च होऊ शकते. तुम्हाला आज चांगले बजेट प्लान करण्याची आवश्यकता आहे. यामुळे तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. दूरवर राहणारे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील. रोमांससाठी चांगला दिवस. तुमच्या कामाला आज दाद मिळेल. रिकाम्या वेळेत आज तुम्ही आपल्या मोबाईलवर काही वेब सिरीज पाहू शकतात. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आज पुन्हा प्रेमात पडाल, कारण तो यासाठी खरंच लायक आहे. उपाय: चांदीच्या वाटीत धी ठेवून चांगला आर्थिक जीवन प्राप्त करा. आता पुढची रास मकर रास. आपण जर पुरेशी विश्रांती घेत नसाल तर आपणास प्रचंड दमल्यासारखे होईल आणि अधिक विश्रांती घ्यावी लागेल. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल. प्रेमातील अपेक्षाभंग तुमची हिंमत तोडू शकणार नाही. कामाच्या ठिकाणी सर्व काही तुम्हाला अनुकूल असेल.
आपले मत विचारल्यानंतर मांडताना उगाच भीड बाळगू नका, आपल्या मताचे खूप कौतुक होऊ शकते. आज तुम्हाला तुमच्या जाडीदाराची फार चांगली नसलेली बाजू पाहायला मिळेल. उपाय: आपल्या नात्यात शुभता टिकवून ठेवण्यासाठी प्रेमी एकमेकांना क्रिस्टलच्या माळा भेट देऊ शकतात. आता पुढची रास कुंभ रास. शारीरिक सुदृढतेसाठी, विशेषतः मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा, यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. तुमच्या जोडीदाराचे प्रेम हे तुमच्यासाठी भावपूर्ण असेल हे तुम्हाला आज कळेल. आजचा दिवस उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे. तुमचा रिकामा वेळ आज कुठल्या गरज नसलेल्या कामात खराब होऊ शकतो. उत्तम अन्न, रोमॅन्टिक क्षण तुमच्या आजच्या दिवसात घडणार आहे. उपाय: आपल्या इष्टदेवाच्या तांब्याच्या मूर्तीला घरात स्थापन करून त्याची दररोज पूजा केल्याने प्रेम संबंधांमध्ये सुधार होईल. आता पुढची रास मीन रास. स्वतःवर औषधोपचार करू नका, त्यामुळे औषधावर विसंबण्याची सवय वाढू शकेल. आज तुम्ही घरातून बाहेर खूप सकारात्मकतेने निघाल, परंतु कुठल्या किमती वस्तूची चोरी होण्याने तुमचा मूड खराब होऊ शकतो. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल. तुमचा जोडीदार आज एक तुमच्यासाठी देवदूतच होऊन येणार आहे. या क्षणांचा आनंद लुटा. काहीतरी मोठ्या कामात सहभागी व्हाल आणि तुम्हाला त्याबद्दल पारितोषिके मिळतील. तुमचे कौतुक होईल. जे लोक बऱ्याच दिवसापासून खूप व्यस्त होते त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील सर्वात खासगी दिवस असेल. उपाय: हिरव्या रंगाचे कपडे परिधान करा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचे राशी भविष्य. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.